नमस्कार फ्रॉम स्कॉटलंड. मी साक्षी आणि मी यूकेला मास्टर्स करायला आले होते. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सो दिस इज माय थर्ड टाइम सेलिब्रेटिंग गुढीपाडवा विदाउट फॅमिली. पण ॲज यू ऑल नो मला प्रत्येक मराठी सण सेलिब्रेट करायला खूप जास्त आवडतं. टाईम मिळेल तसं आय ट्राय टू सेलिब्रेट. तर सकाळी 7:30ला उठून छान अंघोळ करून घेतली. लगेचच मग देव धुवून घेतले आणि मागे कोल्हापूरवरून येताना मम्मीने मला गजानन महाराजांची मूर्ती आणि सोबतच छोटीशी गुढी पण दिली होती. म्हणून आज नववर्षाच्या निमित्ताने मूर्तीचा अभिषेक करायचं ठरवलं. अभिषेक करून घेऊन छान देव देवाऱ्यात मांडले. मस्त पूजा केली होती आणि काल येतानाच मी फ्लॉवर्स पण घेऊन आले होते. त्याने छान सजवलं आणि गुढीसुद्धा उभी केली. दिवे लावले, अगरबत्ती लावली आणि घर इतकं छान प्रसन्न आणि शुभ वाटत होतं. आणि पूजा उरकूपर्यंत म्हणजे 9:30 ते पावणे 10 वाजले होते. असो मग स्ट्रेट हेडेड टुवर्ड्स किचन. मला किंवा माझ्या घरच्यांना फक्तच दही-भाताचा नैवेद्य किंवा स्वीटचा नैवेद्य दाखवायला अजिबात आवडत नाही. सो नेहमीप्रमाणेच मी मराठी थाळी बनवायचा बेत आखला. तर मेनूमध्ये भरली वांगी होती, डाळ शेवग्याची आमटी, ताकाची कढी, चपाती, राईस, लोणचं, सॅलड, पापड आणि स्वीटमध्ये खीर बनवायचं ठरवलं. जेवणाची तयारी मी लगेचच सुरू पण केली होती. पहिलं तर पीठ मळून घेतलं, त्यानंतर लगेचच डाळ लावून घेतली कुकरला आणि मग भाजीची तयारी करून असं करत-करत म्हणजे माझं 12 पर्यंत सगळं जेवण उरकलं होतं. खरं सांगायचं तर कितीही ट्राय केलं तरी सणासुदीच्या वेळेस घरची खूप आठवण येते. सगळे सोबत मस्त हसत-खेळत असतात, थोडी चिडचिड पण असते, पण सगळे असले की सण हा सण वाटतो. तसं मी इथे एकटी राहायची तर सवय थोडीफार करून घेतलीच आहे, पण फेस्टिव्हलच्या टाईमला तर खूप त्रास होतो, म्हणजे घरची खूप आठवण येते. आणि एकटं वाटू नये म्हणूनच मी ही आपली संस्कृती जपत असते. आणि मला वाटतं अब्रॉडमध्ये आपले सण साजरे करताना जाणवतं, की सण जागेवर नाही तर मनात असतो आणि जिथे आपली संस्कृती जपली जाते, तिथेच आपलं घर तयार होतं. तर हाच माझा गुढीपाडवा असाच मी सेलिब्रेट केला.